मी प्राध्यापक बारस्कर VS, राव बहादूर नारायणराव बोरावकी कॉलेज श्रीरामपूर, इयत्ता 12वी, विषय मराठी, घटक व्याकरण, समास व त्याचे उपप्रकार, गुण 2. आपण गेल्या तासाला समासाचे 2 प्रकार अभ्यासलेले आहेत, अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास. आजच्या तासाला आपण समासाचा तिसरा जो प्रकार आहे द्वंद्व समास, हा समास आपण अभ्यासणार आहोत. द्वंद्व समासाची व्याख्या बघा. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या महत्त्वाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. ही पदे आणि व अशा समुच्चय बोधक तर अथवा किंवा अशा विकल्पबोधक अव्ययांनी जोडली जातात आणि म्हणून त्या समासाला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याचं नाव आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासाची व्याख्या बघा. या ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील या सामासिक शब्दाचा विग्रह काय होईल? आई आणि वडील. पुढे समासाचं नाव द्यायचं इतरेतर द्वंद्व समास. दुसरं उदाहरण बघा. बहीण भाऊ, त्याचा विग्रह होईल बहीण व भाऊ. समासाचं नाव इतरेतर द्वंद्व समास. तिसरं उदाहरण बघा. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. समासाचं नाव इतरेतर द्वंद्व समास. चौथं उदाहरण बघा. विटी दांडू, विटी आणि दांडू. इतरेतर द्वंद्व समास. म्हणजे ही 4ही उदाहरणं इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात. हे आपण इथं लक्षात ठेवायचंय. द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे, त्याचं नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. या समासाची व्याख्या बघा. ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये अथवा किंवा आणि वा हे 3 विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय लक्षात ठेवायची. आता आपण उदाहरण बघू. पहिलं उदाहरण बघा. 15-16, 15 किंवा 16 वैकल्पिक द्वंद्व समास. दुसरं उदाहरण बघा.
पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरं उदाहरण बघा, बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक द्वंद्व समास. चौथं उदाहरण बघा, भेदाभेद, भेद अथवा अभेद, वैकल्पिक द्वंद्व समास. म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार बघा, समाहार द्वंद्व समास. याची व्याख्या बघा, ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा त्यात समावेश केलेला असतो त्या समासाला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, भाजीपाला, भाजीपाला, मिरची, कोथिंबीर, लसूण वगैरे, पुढं समासाचा विग्रह नाव येईल समाहार द्वंद्व समास. दुसरं उदाहरण बघा, चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ वगैरे, समाहार द्वंद्व समास. तिसरं उदाहरण बघा, शेतीवाडी, शेतीवाडी व इतर तत्सम जायदाद वगैरे, समाहार द्वंद्व समास. चौथं उदाहरण बघा, वेणीफणी, वेणीफणी व इतर तत्सम वगैरे, समाहार द्वंद्व समास. म्हणजे द्वंद्व समासाचे आपण 3 उपप्रकार प्रामुख्यानं बघितले आहे. समासाचा चौथा जो प्रकार आहे तो प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे, चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. या समासाची व्याख्या बघा, ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण बघा, लक्ष्मीकांत, त्याचा विग्रह काय होईल, लक्ष्मी आहे कांता ज्याची. पुढं समासाचं नाव येईल बहुव्रीही समास. दुसरं उदाहरण बघा, नीलकंठ, त्याचं विग्रह काय होईल, नील आहे कंठ ज्याचा तो समासाचं नाव येईल बहुव्रीही समास. तिसरं उदाहरण बघा, चक्रपाणी, त्याचा विग्रह होईल चक्र आहे, चक्र आहे पाणीत असा तो, कंसात विष्णू.
समासाचं नाव येईल समाहार, द्वंद्व समास. चौथं उदाहरण बघा, गजानन. गजानन, गजानन गजाचे, गजाचे आहे आनंद. ज्याला तो म्हणजे गणेश आणि समासाचा नाव येईल बहुव्रीही समास. पाचवा आकडा बघा, अनाथ. ज्याला नाही नाथ असा तो समासाचं नाव येईल बहुव्रीही समास. म्हणजे आपण शेवटचा चौथा जो प्रकार बघितला बहुव्रीही समासामध्ये की दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि तिसरे पद विशेषण असते, त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. परीक्षेमध्ये बघा, परीक्षेमध्ये जी कृती विचारली जाते 2 मार्कासाठी, त्यामध्ये बघा कृती करा. दोन गुणासाठी विचारलं जातं. पहिली कृती बघा, कृती क्रमांक 1, अनुक्रमांक सामासिक शब्द आणि सामासिक शब्दाचा विग्रह. पहिलं उदाहरण बघा, आकडा 1 आपल्याला दिलेलं आहे, अन्य असा वेश. इथं डॉट डॉट दिलेला आहे. दुसरं आहे दुष्काळ. इथं डॉट डॉट दिलेला आहे. तिसरं उदाहरण आहे मान हेच धन. चौथं उदाहरण आहे डॅश निळा असा सावळा. आणि पाचवं उदाहरण आहे डॅश डॅश प्रत्येक दारी. आपल्याला आता या रिकाम्या जागा भरायच्या आहे. अन्य अशा वेश काय तर वेशांतर. त्याचा विग्रह होतो अन्य असा वेश. आता इथं दिलेलं आहे दुष्काळ. दुष्काळ या शब्दाचा अर्थ होतो, विग्रह होईल दू कंसात वाईट असा काळ. तिसरा दिलेला आहे विग्रह दिलेला आहे मान हेच धन म्हणजे मानधन. मान हेच धन. चौथा दिलेला आहे निळा असा सावळा. निळा सावळा. आणि पाचवं उदाहरण दिलेलं आहे प्रत्येक दारी. त्याचा विग्रह होईल दारोदारी. म्हणजे विद्यार्थी मित्र हो की बोर्डाच्या परीक्षेमध्ये
2 गुणांसाठी समास जे विचारले जाणार आहे त्याचं कृती क्रमांक 1 आपण अभ्यासलेली आहे. आपण आता कृती क्रमांक 2 अभ्यासणार आहोत. कृती क्रमांक 2 बघा. पुढील तक्ता पूर्ण करा. इथे असंच दिलेलं आहे बघा. अनुक्रमांक, सामासिक शब्द, समासाचा विग्रह, आणि समासाचे नाव. बघा पहिलं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. माय आणि इथं डॅश डॅश, माय आणि लेकरे समासाचं नावही दिलेलं आहे. इतरेतर द्वंद्व समास. आपल्याला सामासिक शब्द लिहायचा आहे तर कोणता शब्द येईल सामासिक? माय लेकरे. आणि या शब्दाला आपण चौकट तयार करायची आहे. दुसरं उदाहरण बघा. इष्ट किंवा अनिष्ट, आणि समासाचं नाव दिलेलं आहे वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास. तिसरं उदाहरण दिलेलं आहे बघा. केर, इथं शब्द काय येईल? इथं इष्टनिष्ठ. तिसरं उदाहरण बघा. केर कचरा. इथं डॅश डॅश दिलेला आहे आणि समासाचं नाव दिलेलं आहे समाहार द्वंद्व समास. मग याचा विग्रह काय होईल? केर कचरा वगैरे. केर कचरा वगैरे याला आपण चौकट तयार करायची आहे. चौथं उदाहरण आहे घरदार. इथंही डॅश डॅश दिलेला आहे समाहार द्वंद्व समास. मग आपल्याला घरदार या समासाचा विग्रह करायचा आहे. घरदार वगैरे याला आपण या उत्तराला चौकट तयार करायची आहे. पाचवं उदाहरण बघा. नवरा बायको. इथं डॅश डॅश दिलेला आहे आणि समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व समास. मग आपल्याला समासाचा विग्रह करायचा आहे. नवरा बायको, नवरा आणि बायको.
याला चौकट तयार करायची. 6वं उदाहरण बघा. त्रिदल डॅश डॅश आणि समासाचं नाव दिलेलं आहे द्विगु समास. त्रिदल, त्रि म्हणजे 3 दलांचा समूह. सातवं उदाहरण बघा. नरसिंह डॅश डॅश आणि समासाचं नाव दिलेलं आहे कर्मधारय समास. नरसिंह याचा विग्रह कसा होईल? सिंहासारखा नर. याला चौकट तयार करायची आहे. नंतरचं 8वं उदाहरण बघा. यथाशक्ती नंतर डॅश दिलेला आहे आणि समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास. यथाशक्ती याचा विग्रह होईल शक्तीप्रमाणे. याला चौकट तयार करायची आहे. 9वं उदाहरण बघा. डॅश डॅश निघून गेले आहेत. प्राण ज्याचे असा तो. समासाचं नाव दिलेलं आहे आपल्याला पुढं बहुव्रीही समास. आणि शेवटचं 10वं उदाहरण बघा. डॅश डॅश दिलेला आहे. आपल्याला इथं उत्तर लिहायचं राहिलंय. निघून गेले आहेत प्राण ज्याचा असा तो निष्प्राण. याला चौकट तयार करायची आहे. आणि शेवटचा शब्द बघा. डॅश डॅश 10 मुखे. 10 मुखे आहेत ज्याला. असा तो कंसात रावण. आणि समासाचं नाव दिलेलं आहे बहुव्रीही समास. आपल्याला त्याचा विग्रह सामासिक शब्द लिहायचा आहे. 10 मुखे कुणाला आहेत? तर दशमुख. म्हणजे अशा प्रकारे की आज आपण समास हा घटक 2 गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेसाठी समासाचे 4 प्रकार आणि समासाची कृती आज आपण अभ्यासलेली आहोत. धन्यवाद.